हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. किती पाऊस पडतोय बापरे. आणि ना भाजीला काय करावं ना हे सुद्धा कळत नाही. आणि फ्रीजमध्ये काही नव्हतंच तर म्हणलं चला आज मस्तपैकी चमचमीत असा अख्खा मसूर करूया. 1 वाटी अख्खा मसूर घेतला. त्याच्यानंतर गॅसवरती एक कुकर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 2 पळी तेल, 2-3 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहेत, कढीपत्ता टाकला आणि एक मोठा साईजचा कांदा टाकलेला आहे बारीक चिरून. त्याच्यानंतर कांदा परतून झाल्याच्या नंतर एक मोठा साईजचा टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो पण चांगला परतून घेतला. त्याच्यामध्ये हळद, आपली कश्मीरी मिरची पावडर, आपला घरगुती जो मसाला असतो तो आणि थोडंसं मीठ चवीनुसार टाकलेलं आहे. ते चांगलं परतून घेतलं आणि धुवून ठेवलेला अख्खा मसूर टाकलेला आहे. ते पण चांगलं तेल सुटेपर्यंत मस्तपैकी भाजून घेतलं, परतून घेतलं. आणि त्याच्यानंतर 1 वाटी अख्खा मसूर, त्याला 3 वाटी पाणी घातलेलं आहे आणि कुकरच्या शिट्ट्या काढलेल्या आहेत. 5 शिट्ट्यामध्ये अख्खा मसूर परफेक्ट शिजतो. इथं आपला रेडी झालेला आहे मस्तपैकी चमचमीत असा अख्खा मसूर. आता त्याच्यासोबत इंद्रायणी राईस होता, पापड, कांदा, काकडी, लिंबू असं सगळं होतं. तुम्हाला खरं सांगते, मी MK धाब्याला जो अख्खा मसूर खाल्ला होता ना, अगदी तसाच झालेला, एकदम मस्त चमचमीत. त्याच्यासोबत काकडी होती, कांदा होता, एकदम मस्त बेत झालेला. धन्यवाद.